श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो. स्वामी स्पर्श या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत. स्वामी भक्त हो, वर्षभरात एकूण 3 नवरात्री येतात. पहिली चैत्र नवरात्र, दुसरी शारदीय नवरात्र आणि तिसरी शाकंभरी नवरात्र. चैत्र नवरात्र गुढीपाडवा ते रामनवमीपर्यंत असते, तर शारदीय नवरात्र आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून आश्विन शुद्ध नवमीपर्यंत असते, तर शाकंभरी नवरात्र पौष शुद्ध अष्टमी ते पौष शुद्ध पौर्णिमेपर्यंत असते. चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र उत्साहात साजरी केली जाते, परंतु शाकंभरी नवरात्राबद्दल अनेकांना पुरेशी माहिती नसते. काय आहे या नवरात्रीचे वैशिष्ट्य आणि ती कशी साजरी करतात ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी जर तुम्ही चॅनेलला नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल बटन नक्की दाबा. चला तर मग सुरुवात करूयात आपल्या आजच्या व्हिडिओला. विशेषतः उत्तर भारतात चैत्र नवरात्र तर जवळपास संपूर्ण भारतात शारदीय नवरात्र थाटामाटात साजरी केली जाते. 2025 या वर्षाचा शेवट आणि 2026 या नवीन वर्षाची सुरुवात या नवरात्र उत्सवाने सुरू होत आहे. 28 डिसेंबर रविवारी या शाकंभरी नवरात्र उत्सवाची सुरुवात होत आहे, तर शनिवार दिनांक 3 जानेवारी रोजी या नवरात्र उत्सवाची समाप्ती होत आहे. दक्षिण भारतात शाकंभरी मातेला बनशंकरी देवी असेही म्हणतात. शाकंभरी माता हे पार्वतीचे रूप आहे. पौष महिन्यातील पौर्णिमा हा शाकंभरी देवीचा अवतार दिन मानला जातो. काही ठिकाणी शाकंभरी जयंती म्हणून देखील साजरा केला जातो. हिंदू कॅलेंडरनुसार शाकंभरी नवरात्रीची सुरुवात अष्टमी तिथीला होते आणि पौष महिन्याच्या पौर्णिमा तिथीला समाप्त होते. हा 8 दिवसांचा उत्सव साजरा केला जातो आणि याला शाकंभरी पौर्णिमा हा शाकंभरी नवरात्रीचा शेवटचा दिवस असतो. शाकंभरी माता सिंहावरती विराजमान होऊन 8 हातांमध्ये विविध आयुध धारण करते. शाकंभरी ही तशी सर्वसामान्य शेतकऱ्यांची देवी मानली जाते. आपल्या शरीरावर सर्व प्रकारची शाक अर्थात भाज्या, पाने, फुले, फळे धारण केलेली देवी असे तिचे वर्णन केले जाते. शाकंभरी नवरात्रीमध्ये जो कोणी शाकंभरी मातेची पूजा करतो तो भक्त मातेची पूजा, ध्यान, जप, आराधना करतो त्याला लवकरच अन्न, पान आणि अमृत स्वरूपात अक्षय फळ प्राप्त होते. देवीची भक्तिभावाने पूजा करणाऱ्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी देखील मान्यता आहे. तर अशा पद्धतीने शाकंभरी मातेचे शाकंभरी नवरात्रीचे स्वरूप आहे. आता शाकंभरी देवीची पूजा कशी करायची ते जाणून घेऊयात. पौष शुद्ध अष्टमीच्या दिवशी सकाळी आंघोळीनंतर स्वच्छ वस्त्रे परिधान करून चौरंगावरती लाल कपडा अंथरावा. ज्या ठिकाणी आपल्याला पूजा मांडायची आहे ती जागा स्वच्छ करून पुसून घ्यावी आणि त्या ठिकाणी रांगोळी काढून घ्यावी. त्यानंतर त्या ठिकाणी चौरंग ठेवावा आणि त्यावरती लाल कपडा पसरावा. गणेशाचे ध्यान करून गणेशाची पूजा करावी आणि त्यानंतर दुर्गेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी. आता शाकंभरी देवीचे स्मरण करावे. हळदी, कुंकू, अक्षदा, सौभाग्याच्या वस्तू देवी मातेला अर्पण कराव्यात. शाकंभरी देवी ही वनस्पतींची देवी मानली जाते, त्यामुळे त्यांच्या पूजेमध्ये ताजी फळे आणि भाज्या अर्पण करणे महत्त्वाचे आहे. देवीची पूजा केल्यानंतर शाकंभरी देवीची कथा ऐकावी आणि मग आरती करावी. त्यानंतर गरजूंना फळे, भाज्या, अन्नधान्य आणि जल दान करा. त्यामुळे देवीच्या उपासनेचे फळ लवकर मिळण्यास मदत होईल. घरात अन्न आणि पैशाची कमतरता भासणार नाही. शाकंभरी देवीची पौर्णिमाही याच पद्धतीने खास असते. या हंगामामध्ये पिकणाऱ्या किमान 60 प्रकारच्या भाज्यांचा भोग देवीला दाखवण्याची परंपरा आहे. या विविध प्रकारच्या भाज्यांमध्ये बहुतांश रानटी भाज्या या शरीरासाठी अत्यंत गुणकारी आणि औषधी असल्याने किमान वर्षातून एकदा तरी त्या पोटात जाव्यात हा यामागचा उद्देश असतो. राज्यातील अनेक मंदिरांमध्ये देवीला हा भोग दावला जातो. देवीला कमीत कमी 60 किंवा 108 भाज्यांचा नैवेद्य दाखवला जातो. 60 प्रकारच्या कोशिंबिरींचा नैवेद्य दाखवण्याची देखील प्रथा आहे. देवीला विविध रंगीबेरंगी फळभाज्या, पालेभाज्या, फळे इत्यादींपासून बनवलेले अलंकार घातले जातात. पौष पौर्णिमेला शाकंभरी देवी उत्पन्न होऊन तिने अनेक जीवांचे रक्षण केले होते. म्हणूनच ही पौर्णिमा प्राणशक्ती देणारी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. तर अशा या प्राणशक्ती देणाऱ्या देवीचे शाकंभरी नवरात्र उत्सव आपण उत्साहामध्ये साजरे करूयात, जेणेकरून आपल्या घरामध्ये अन्न आणि पैशाची कमतरता भासणार नाही. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, जेणेकरून असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हापर्यंत पोहोचवण्यासाठी मला प्रेरणा मिळेल.
आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.